तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। आज आपण बूस्टर टेस्ट सिरीज 14.0 चा पेपर क्रमांक 2 पाहतोय। आतापर्यंत 13 पर्यंत टेस्ट सिरीज सोडवत आलोय। 14 चा पहिला पेपर सोडवला आहे। आता अल्टरनेट डेटचा विषय चालू आहे। म्हणजे सोमवारी एक पेपर झाला की बुधवार, नंतर शुक्रवार, नंतर पुन्हा सोमवार अल्टरनेट डे चालू आहे। मधले दिवस काय करू सर? अवेलेबल ठेवलेत 195 पेपर बूस्टर 1.0 पासून तर 13.0 पर्यंत। कोणताही तुम्ही न सोडवलेले सोडवा। तुम्ही तुमचं सुज्ञ व्हा। मी जर पेपर नाही दिला मग तुम्ही थंड राहू नका। मधल्या रिकाम्या जागी मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार मागचे पेपर सोडवा। जरी सोडवले असतील तरी पुन्हा सोडवा। कारण प्रश्न काय पाठ थोडी केलेत आपण। त्यामुळे तुम्हाला 13.0 सोडवलाय सर मी। पुन्हा ट्राय कर। पुन्हा तुझेच प्रश्न चुकणार आहेत। 20 पैकी 20 थोडी येणार आहे तुझे। हे तुला स्वतः लक्षात येणार आहे। त्यामुळे सातत्यपूर्ण जो सराव करत राहणार तो विद्यार्थी मित्र जिंकणार। कारण गणिताला लागतो सराव। जो सराव करतो तो जिंकतो। त्यामुळे मी प्रत्येक वेळेस तीच गोष्ट सांगतोय, सराव सराव सराव। बस बूस्टर मनावर घ्या, बाकी सगळ्या गोष्टी होतील। बघा दुसरा टेस्ट जी आहे त्या टेस्ट मधला पहिला प्रश्न आपण दिशाज्ञान चाचणीचा घेतला होता। आता दिशाज्ञान चाचणीचा प्रश्न एकदम सोपा। क्यू या बिंदूपासून सुरुवात करीत विक्रम 25 मीटर उत्तरेकडे चालत गेला। क्यू हा बिंदू आहे, तिथून किती मीटर चालत गेला? 25 उत्तरेकडे। डावीकडे वळण घेत तो 35 मीटर चालत गेला। डावीकडे वळण घेत 35 गेला। किती गेला? 35। पुन्हा डावीकडे वळण घेत 25 चालत गेला। डावीकडे म्हणजे खाली किती गेला? 25 बरोबर 25। तर अंतिमतः क्यू पासून विक्रमचे स्थान निश्चित करा। म्हणजे क्यू पासून हा किती अंतरावर आहे? 35 मीटर। आणि कोणती दिशा ही? तर पश्चिम। 35 मीटर पश्चिमेकडे। ऑप्शन नंबर 2 चिल्लर एकदम। प्रत्येकाचा बरोबर यायलाच पाहिजे, आलाच असेल। बघा पुढचा प्रश्न। जेव्हा एका महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 48 विद्यार्थ्यांच्या ओळीत उभे केले जाते तेव्हा 35 ओळी तयार होतात। म्हणजे काय? एका ओळीमध्ये जेव्हा 48 विद्यार्थी बसवले जातात तेव्हा टोटल ओळी होतात 35। तर जर त्यांना प्रत्येकी 42 विद्यार्थ्यांच्या ओळीत उभे केले तर अशा किती ओळी होतील? म्हणजे एका ओळीमध्ये जर 48 विद्यार्थी घेतले तर 35 ओळी होतात। तर एका ओळीमध्ये जर 42 विद्यार्थी घेतले तर किती ओळी होतील? सहज सोपं। काय सर तुम्ही सहज जरी नाही सोडवला तरी आम्हाला कळेल। एका ओळीमध्ये 48 विद्यार्थी ठेवले तर ओळी होतात 35। एका ओळीमध्ये 42 विद्यार्थी केलेत, विद्यार्थीची संख्या कमी केली, याचा अर्थ ओळींची संख्या वाढणार आहे। 35च्या पुढचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2। हे झाली तुमची अंडरस्टँडिंग। आता काय तर आपल्याला एकूण विद्यार्थी काढता येईल। म्हणजे एकूण विद्यार्थी दोन्ही बाजूनी एकूण विद्यार्थी मग इकडे पण म्हणा एकूण विद्यार्थी। आता एकूण विद्यार्थी म्हणजे काय तर आता तुम्हाला कळेल एकूण विद्यार्थी म्हणजे काय। एक सिंपल गोष्ट, एकूण विद्यार्थी म्हणजे एका ओळीत 48, ओळींची संख्या 35 बरोबर। एकूण विद्यार्थी माहित नाही पण एका ओळीत आहेत 42, ओळींची संख्या x म्हणूया। या खाली 48 गुणिले 35 भागिले 42 म्हणजेच माझ्या x बरोबर ओळींची संख्या। मग बघा 7 5 35 7 सक 42 6 8 48 8 पंचे 40 म्हणजे टोटल ओळी किती आल्या? 40। ऑप्शन नंबर किती? 2 बरोबर। म्हणजे दोन्ही टेक्निकने आपण प्रश्न सोडविलाय। ओळींची संख्या एका ओळीत असणारी विद्यार्थी संख्या यांचा गुणाकार म्हणजेच एकूण विद्यार्थी। बघा पुढचा प्रश्न। एका कंपनीने सरासरी टॉपिकचा प्रश्न घेतलेला आहे। एका कंपनीने वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात 3500 वस्तू प्रति महिने बनवल्या आहेत। म्हणजे सरासरी 4 महिन्यात 3500 वस्तू प्रति महिना आणि पूर्ण वर्षात 4250 वस्तू प्रति महिन्याच्या सरासरीने बनवल्या तर पुढच्या 8 महिन्यात दर महिने सरासरी किती असेल? म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली सरासरी
म्हणजे तुम्हाला करता येईल 8 महिन्याची सरासरी, 8 महिन्याची सरासरी जर काढायची असेल, 8 महिन्याची सरासरी, तर छेदाच्या ठिकाणी 8 करावंच लागणार आहे कंपल्सरी. आता वरती काय, तो वरती लक्षात ठेवा 12 महिन्याचं 4250 वजा 4 महिन्याचं 3500. 12 महिन्याचं टोटल वस्तू, 4 महिन्याच्या टोटल वस्तू यांची वजाबाकी केली तर 8 महिन्याच्या टोटल वस्तू, त्याला भागिले 8 करायचे. मग यांचा गुणाकार करावा लागेल. 12 0 0, 12 5 60, आजचा आला किती 6, 12 2 24 आणि 7 30, आजचा आला 3, 12 चौक 48 आणि 3 51, बरोबर 51,000 आले. आणि 35 दुने 70, 70 दुने 140 म्हणजे आलं 14,000. यांची वजाबाकी केली, भागिले किती केलं 8. चला वजाबाकी करू. जर 15 ने भागला असतं तर किती आलं असतं, तर 36 आलं असतं. 3700, 37,000 येईल बघा. 37,000 भागिले किती 8, 8 1 8, 8 चौक 32, 4 तर सुरुवातीला येणार आहे. ओके, 8 चौक 32, उरले किती 5, 8 6 48, 6 येणार आहे 6. चला हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, बरोबर. किती 8 6 48, बरं 2 राहिले. 8 2 16, 2 येणार आहे. संपला विषय. ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे सिंपल 8 महिन्याची सरासरी काढायची असेल तर 12 महिन्याची सरासरी, 12 महिन्याची एकूण मधून 4 महिन्याची एकूण वजा करा, त्याला भागिले 8 करा. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न वृत्तलेख पाय चार्टचा आहे. सगळ्यात फेवरेट प्रश्न काय आहे, सकाळी 8 ते 10 या वेळेत शहरातील एका चौकातील सिग्नलवरून पुढे जाणाऱ्या विविध वाहनांच्या संख्यांची शतमाने शेजारील वृत्तालेखात दिलेली आहे. म्हणजे कोणकोणती सिग्नलवरून वाहने गेली, म्हणजे दुचाकी 40% गेल्या, रिक्षा 10%, बस 8%, टेम्पो 12%, कार 30%, बरोबर. ठीक आहे. जर दुचाकींची संख्या 1200 असल्यास कार प्रकारच्या वाहनासाठीच्या केंद्रीय कोनाचे माप काढा. मला ह्या आकड्याचं घेणं देणंच नाही, केंद्रीय कोन काढायचा आहे. म्हणजे टक्केवारीमध्ये कोणाच्या बाबतीत कारचा विचार करा. कार 30% आहे, 100ला 30 म्हणजे कार, तर 360ला किती. एकदम साधं सोपं. याला इतकं तर त्याला किती, एवढ्या तत्वाने जायचं. सर हे 1200चं का नाही म्हणावं घेतलं, मला केंद्रीय कोण विचारलाय. टोटल टक्केवारी किती असणार, टोटल टक्केवारी असणार किती, तर तुम्हाला माहिती टोटल टक्केवारी असणार 100. 100 पैकी 30 कार आहे, 100 पैकी 30 कार. डिग्रीचा विचार केला तर टोटल डिग्री किती होईल 360. 360ला किती, मग यांचं कॅल्क्युलेशन केलं, 0ला 0 गेलं, 0ला 0 गेलं, 36 त्रिक 108 म्हणजे 108 डिग्री झालं. ऑप्शन नंबर किती 3 बरोबर. एकदम सोपं. बघा पुढचा प्रश्न काय आहे, खालील श्रेणीमधील गहाळ संख्या माहित करा. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते विचारले. मग बघा 17 36 28 47, अरे वाढ घट दिसते, वाढ घट. जेव्हा कधी वाढ घट दिसते अशी, वाढले कमी झालं, वाढले कमी झालं, वाढले कमी झालं, समजून घ्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिरीजचं मिक्सिंग आहे. मग इथं जर विचार केला किती बघा 17 पासून 28 11 ने वाढतंय, 28 पासून 39 11 ने वाढतंय, इथून इथपर्यंत 11 ने वाढतंय, बरोबर. इथून इथपर्यंत 11 ने वाढतंय म्हणजे प्लस 11 आहे. दुसरी अल्टरनेट सिरीज, अरे ही सुद्धा 11 नेच वाढतीये, ही सुद्धा 11 नेच वाढतीये, म्हणजे 58 होणार. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे अल्टरनेट सिरीज वाढ कितीने होते 11 ने. ऑप्शन नंबर 1 बरोबर. लक्षात ठेवा. ह्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे सर, तर याला सगळ्यात महत्वाचे आहे PYQ. मी पुन्हा पुन्हा सांगेल विद्यार्थी मित्रांनो, ज्याची PYQ वर कमांड, नंतर फक्त बूस्टर, एवढं जर कार्यक्रम तुम्ही चालू ठेवला संपला ना विषय. म्हणजे PYQ वर कमांड मिळवा, PYQ वर कमांड मिळवा. म्हणजे साधं सोपं माझं नेहमी सांगणं असतंय, कन्सेप्ट क्लिअर असू द्या. म्हणजे त्या टॉपिकमध्ये काय असायला पाहिजे, काय केलं पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असू द्या. त्याच्यानंतर आयोगाला ओळखा, आयोगाचे PYQ क्लिअर करा, PYQ सोडवा. आणि मग PYQच्या आधारावरती जो सराव आहे तो बूस्टरच्या माध्यमातून सराव होणार, रेग्युलर सराव होणार. मग बघा गणिताला तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. पण आपण ह्याच्यातील कोणत्या तरी टप्प्यात मागे पडतो म्हणून आपला गेम फसतो. म्हणजे आपलं बेसिक पक्क नसतंय आणि आपण PYQ सोडवते.
आपण PYQ सोडवत नाही, आपण डायरेक्ट बूस्टर सोडवतो. म्हणजे पहिला स्वतःला विचारा, कोणाला विचारायची गरज नाही, स्वतःला विचारा की आपण स्वतःचं बेसिक पक्का आहे का, त्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहे का, असेल तर आयोगाचे प्रश्न आपण आतापर्यंत सोडवलेत का, तरच आपल्याला बूस्टरवर त्याची कमांड येणार आहे. 14, 15, 13, 12 कोणी मिळवते आता, सगळा महाराष्ट्र पेटून उठलाय बूस्टरमध्ये, सगळ्यांना खुराक दिले, लायब्ररी टू लायब्ररी, बरोबर की नाही, क्लास टू क्लास, कोणताच असा जिल्हा नाही कुठं नाही, सगळी पोरं प्रत्येक डेस्कवरती ओनली बूस्टर. का दिलंय ना आयोगाच्या धर्तीवरती सराव करून, करतायत पोरं, सुज्ञी झाली जनता. आता फक्त देणारा पाहिजे, पोरं घेणारी भरपूर आहे. त्यामुळे देणारा जर कष्टाळू असेल तर तुम्ही का मागं राहावं. 100% तुम्ही हे बूस्टरचे सराव पेपर दररोज 12 वाजता आपल्या टेलिग्रामला पडतायत घ्यायचे, प्रिंट काढणं शक्य असेल काढा. 100% सांगेल, प्रिंट काढणं शक्य असेल तर काढा. शक्य म्हणजे आर्थिकच्या बाबतीत नाही म्हणत मी, लांब आहे खूप म्हणून काढत नाही मी. अरे विद्यार्थी अवस्थेमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठं केली पाहिजे, वेळेमध्ये, आणि आर्थिक जी इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती आपल्या मटेरियलवरती केली पाहिजे. इथं कंजूसी करणार प्रिंट काढायला आणि जिथं नाही तिथं खर्च करणार. लक्षात ठेवा, विद्यार्थी अवस्थेमध्ये तुम्ही शिक्षणावरती खर्च करायला शिका. ज्याच्यामुळे आपलं फ्युचर घडणार आहे तेच आपण करत नाही, तिथं कंजूसी. मोबाईलवरतीच पेपर सोडवतोय, कसा आउटपुट येईल तुला, तुझा पेपर ऑफलाईन, तिथं प्रिंट, आणि इथं काय करतोय तू मोबाईलवरती. नाही ना, मनाचं समाधान नाही करायचं, फक्त करायचं म्हणून करायचं नाही, करायचं तर 100% करायचं, रिझल्ट येतोच, सावध राहा. ठीक आहे, चला बघा पुढचा प्रश्न. जर एक विद्यार्थी 1 मार्च 2025 पासून 20 एप्रिल 2026 पर्यंत शाळेत अनुपस्थित होता, तर तो विद्यार्थी एकूण किती दिवस शाळेत अनुपस्थित होता हे विचारल्यास खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. सिंपल गोष्ट आहे. कुठून 1 मार्च 2025 पासून इथपर्यंत. मग मी 2025चा जर विचार केला मित्रांनो, 2025 कोणतं वर्ष आहे, 7 वर्ष, म्हणजे 365 दिवस टोटल असतात. पण हा 1 मार्च पासून काय आहे, गैरहजर आहे, अनुपस्थित आहे, बरोबर. मग आता काय करायचं, सिंपल आहे. 1 मार्चच्या अगोदरचे जेवढे दिवस एवढे वजा करा, म्हणजे दिवस किती दिवस येणार, 31 जानेवारीचे, आणि 28 साधं वर्ष कोणाचे, तर फेब्रुवारीचे. 1 पासून म्हणजे 1 पकडावं लागणार ह्याच्यामध्ये प्रेझेंट ॲबसेंटमध्ये. मग 59, 365 वजा 59 म्हणजे किती आलं रे, 306. म्हणजे हे झाले ॲबसेंटीचे दिवस. कधीचे, कोणत्या महिन्याचे, कोणत्या वर्षाचे, 2025चे. आता आलो 2026ला, कुठपर्यंत जायचं, 20 एप्रिलपर्यंत. जानेवारीची 31 दिवस, फेब्रुवारी 7 वर्षे 28 दिवस, मार्च पूर्ण 31 दिवस, आणि एप्रिल आहे 20 दिवस. बस यांची बेरीज करा. 0, 1, 1, 8, 9, 10, हातचा आला 1, 1, 2, 3, 3, 3, 6, 2, 8, 3, 11, 110. म्हणजे 306 प्लस 110 म्हणजे किती आलं, 416. एवढे दिवस अनुपस्थित होता. ऑप्शन नंबर किती, 3 बरोबर. ज्यावेळेस ॲबसेंटी विचारली जाते, गैरहजेरी विचारली जाते, ही पण तारीख पकडावी लागते आणि ही पण तारीख पकडावी लागते. लक्षात ठेवा, या वर्षाला किती दिवस ॲबसेंट आणि ह्या वर्षाला किती दिवस ॲबसेंट, एवढं काम करायचं. एकदम सोपा. हा पॅटर्न अजून परीक्षेला आलाय का, नाही. येणाऱ्या काळात दिसेल. कोणताच पॅटर्न ठेवायचा नाही, सगळे पॅटर्न क्लिअर करायचे. बघा कार्यक्रम 1 नंबर होणार आपला. चालत्या रेल्वे गाडीत बसलेला एक यात्री बाहेर 1 मिनिटात टेलिफोनचे 19 खांब मोजतो. 1 मिनिटात 19. जर प्रत्येक 2 खांबामधील अंतर 50 मीटर असेल, म्हणजे टेलिफोनचे खांब आहेत, मी आता खांब असे टेलिफोनचे दाखवतो अंदाजे आपले, बरोबर. मला एक सांगा, ह्या 2 खांबामधलं अंतर किती आहे, 50. ह्यांच्यामधलं अंतर किती आहे, 50. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, इथं काय लक्षात येते, खांब दिसताना किती दिसत आहेत, 3, पण अंतर किती आहेत, 2. हे 1 आणि हे 1. म्हणजे तुम्हाला इथं क्लिअर झालं की खांबांची संख्या नेहमी 1ने जास्त असणार अंतरांपेक्षा. म्हणजे हे टोटल खांब किती आहे, 19. म्हणजे अंतर जर टोटल काढायचं असेल, टोटल अंतर, तर 18 गुणिले 50 करावं लागणार. खांब किती त्याच्यापेक्षा 1 कमी घ्यायचं. 18 × 5 = 90, म्हणजे 900 आहे.
900 मीटर हे झालं बघा, 900 मीटर टोटल अंतर झालं. आता सिंपल आहे, एका मिनिटात 900 मीटर अंतर जातोय म्हणजे डिश करो डिश टीव्ही हा आहे आपला फॉर्म्युला. मग मित्रांनो अंतर आहे 900, वेळ आहे किती 1 मिनिट. मिनिटाचं सेकंदात करावं लागेल कारण हे मीटर म्हणजे 60 आलं गुणिले व्ही. आता 60 ने भागा, 900 भागिले 60 म्हणजे व्ही, भाग दिला व्ही बरोबर 15 काय पण मीटर पर सेकंद. हे होईल का नाही. ट्रॅप टाकण्यासाठी पहिला पर्याय दिला होता, तुम्ही सावध झाले असणार. 15 गुणिले 18/5, 5 ने भागलं 3, 18 त्रिक 54, ऑप्शन नंबर 4 बरोबर. सिंपल, एककामध्ये फसायचं नाही. 1 मिनिट दिला होता सर, 60 कुठून आणलं तर 60 कळलं पाहिजे. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, मीटर पर सेकंद आला ते उत्तर नाहीये की तर किलोमीटर पर आवर आहे. मीटर पर सेकंद किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचे, 18/5 ने गुणायचं. बेसिक क्वेश्चन्स असतात, पण ज्याची PYQ वर कमांड आहे, आयोगाने आतापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारले ही जर कमांड असेल कधीच अडचण येत नाही, लक्षात ठेवायचं. बघा पुढचा प्रश्न, मुलींच्या एका ओळीमध्ये नेहा व प्रिया अनुक्रमे उजव्या टोकापासून कितवी आहे 8व्या नेहा बर, आणि डाव्या टोकापासून 9व्या स्थानावर आहे कोण प्रिया, 9वं स्थान प्रिया बरोबर. ठीक आहे, जर त्यांनी त्यांची जागा बदलली म्हणजे प्रिया आली इथं बरोबर आणि नेहा आली इथं. आता काय झालं, जागा बदलली तर नेहा उजवीकडून 22वे स्थान, हे आलं 22वे करेक्ट आहे. तर पंक्तीमध्ये किती मुली आहेत ते सांगा. आता मला एक कळलं, नेहा इथं आलेली आहे प्रियाच्या जागी, म्हणजे नेहाचा उजवीकडून क्रमांक झाला किती 22वा, आणि प्रियाच्या जागी आल्यामुळे डावीकडून कितवा झाला 9वा. म्हणजे रांगेत जर मुले काढायची असेल, रांगेत जर एकूण काढायची असेल तर सिंपल गोष्ट आहे, माझा इकडून किती क्रमांक दोघांची बेरीज -1 करा, म्हणजेच काय 9 + 22 -1 म्हणजे यांची बेरीज झाली 31 - 1 म्हणजे आलं 30, ऑप्शन नंबर 4. 30 वरती पर्याय नाही, तरी काही जणांनी इथं 31 वर टिक कर, 29 वर टिक कर अशी गोष्ट केलेली आहे, ती लक्षात ठेवा. मी जाणून बुजून ट्रॅप टाकत येतोय का तुम्ही इथं फसले गेले पाहिजे. उत्तर 31 आलंय, 30 आलंय, पण पर्यायामध्ये 30 नसल्यामुळं ह्याला सहनच होत नाही. 4 नंबरचा पर्याय कसा अटेम्प्ट करू, मग तो 31ला मारतो, 29ला मारतो, अशा काही गोष्टी होतात. त्या परीक्षेमध्ये झाल्या नाही पाहिजे, म्हणून तर टेस्ट सिरीज गरजेची असते. बघा पुढचा प्रश्न, 8% वार्षिक दराने 2 वर्षासाठी एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याजात 1024 अंतर आहे, तर ती रक्कम काय. म्हणजे 2 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक म्हणजे काय, P/R/100 लक्षात ठेवा. हे जे सूत्र आहे 2 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक बाजूला लिहून घ्या, क्लिअर करून घ्या. बघा फरक काय आहे, 1024 बरोबर P म्हणजे काय तर प्रिन्सिपल ते काढायचे. रेट काय आहे 8/100, किती वर्षासाठी 2 म्हणजे 8/100 2 वेळा. चला इकडं 1024 गुणिले 100 भागिले 8 गुणिले 8. मग चला 8 ने भागावं लागणार. 8 एके 8 उरले 2, 8 दुने 16 उरले 6, 8 8 64. आता 8 एके 8 8 सक 48, 16 गुणिले 100 म्हणजे 1,60,000, ऑप्शन नंबर 4 बरोबर. आपल्याला फक्त हे माहित पाहिजे 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काय असतो, महत्वाचा पॉइंट. बघा भूमिती, बरेच जण म्हणतात की सर भूमिती मला अवघड जाते. तू काय कर, आपल्या बूस्टर मध्ये ज्या टाईपचे भूमितीचे प्रश्न होतात त्या टाईपचा प्रश्न चुकला नाही पाहिजे, एवढी फक्त तू काळजी घे. आणि त्याला एक्स्ट्रा काय करू, भूमिती हा वेगळा विषय आहे, तर भूमितीचं सेपरेट PYQ फक्त भूमितीचे सोडव, त्याच्या आधारावरतीच प्रश्न येणार आहे, बाकी काही येणार नाही. आयोगाचे सगळे भूमितीचे PYQ सोडवायचे. समभुज त्रिकोणाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे. परिमिती समभुज त्रिकोणाची पेरिमीटर, परिमिती म्हणजे 3 गुणिले बाजू म्हणजे
परिमिती दिली 60, 3 गुणिले बाजू, मग 3 ने इकडे जर भागलं तर बाजू किती आली, बाजू 20, बाजू किती आली 20. आता आपल्याला काढायचंय समभुज त्रिकोणाचं काय, क्षेत्रफळ. आता भूमिती सोपं आहे हो, फक्त काय पाहिजे, सूत्रपाठ पाहिजे. मग क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, वर्गमुळात 3/4, बाजूचा वर्ग म्हणजे बाजू किती 20 चा वर्ग. करेक्ट आहे. म्हणजे बघा आता वर्गमुळात 3/4 गुणिले 20 चा वर्ग म्हणजे 20 गुणिले 20 बरोबर. चला 4 पंचे 20, 5 20 100, 100 वर्गमुळात 3, हे झालं क्षेत्रफळ. ऑप्शन नंबर किती 2 बरोबर. करेक्ट. 900 का दिलं असेल मी, 900 यासाठी दिलं की हीच बाजू मांडली सोडवलं तर ते 900 वर्गमुळात 3 येत आहे. परिमिती दिली का बाजू दिली नीट बघा. आता हे क्षेत्रफळाचं सूत्र कधी विसराल का, कधीच विसरणार नाही. बाजूला नोट डाऊन करून ठेवा. प्रिंट घ्यासाठीच काढायला सांगितली. वेगवेगळ्या रंगाचे पेन वापरा, 2-3 रंगाचे पेन ठेवा. जी गोष्ट माहीत नव्हती त्या ठिकाणी ते लिहा. बघा पुढचा प्रश्न. मुंबईच्या वेळेहून लंडनची वेळ 5.5 तास मागे आहे. मुंबईहून कोणती वेळ, लंडनची वेळ किती तास मागे आहे, 5.5 तास मागे, म्हणजे -5.5 तास मागे आहे. बर. आणि मुंबईच्या वेळेहून टोकियोची वेळ 5 तास पुढे आहे. याच्यापेक्षा पुढे टोकियो बरोबर, याचे किती 5 तास पुढे, म्हणजे प्लस म्हणूया आपण बरोबर. ठीक आहे. लंडनमध्ये सकाळचे किती 9:40 झालेले आहेत. तर टोकियोमध्ये वेळ काय, इथून जायचं इकडं. मित्रांनो सिंपल गोष्ट आहे. हे 5.5 तास आणि पुढचे 5 तास, म्हणजे टोटल किती तास जायचंय, 10.5 तास पुढे जायचंय. 10.5 तास म्हणजे 9:40 सकाळची आहे प्लस 10.5 तास गेलो पुढे. यांची बेरीज केली 70, हे आले 19. 19 कधीच नसतंय. 19 म्हणजेच काय, म्हणजे 70 कधीच नसतंय. ते हातचा 60चा घ्यायचा असतो. म्हणजे 20-10, 20 वाजलेत म्हणजे संध्याकाळचे किती 8 वाजून 10 मिनिटं. ऑप्शन नंबर किती 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. रोहन आणि अमित हे एका दिशेने एकाच वेळी धावत आहेत. रोहनचा वेग 48 किलोमीटर प्रति तास आणि अमितचा वेग 65 किलोमीटर प्रति तास आहे. अमित हा रोहनच्या 68 किलोमीटर मागे आहे. अमितला रोहनपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल. हा रोहन दादा हा जो आहे तो इकडे चाललाय बघा पळत, चोच काढली त्याला बरोबर. हा जो आहे हा कोण आहे, अमित दादा आहे, याची चोच काढली. ह्या दोघांमधला अंतर किती आहे, कोण पुढे बघा 65 किलोमीटर नाही, किती 68 किलोमीटर मागे. कोण, हा रोहन आणि हा कोण आहे, हा अमित आहे बरोबर. दोघं एकाच दिशेने जात आहेत. दोघांमधला अंतर किती आहे 68. लक्षात ठेवा दोन एकाच दिशेने जात असतील मग चोर आणि पोलीसचं उदाहरण, दोघं एकमेकाच्या पाठलाग करण्याचं उदाहरण. डिश करो विश करो डिश टीव्ही इज इक्वल टू दोन्ही एकाच दिशेने असेल तर वेगांची वजाबाकी होते, हे आपल्याला माहीत पाहिजे. दोघांमधला अंतर 68 किलोमीटर, किती वेळ माहीत नाही, पण गुणिले वेगांची वजाबाकी, याचा वेग किती आहे सुरुवातीला घेणारा वेळ 48, म्हणजे मोठा आणि छोटा वजाबाकी करायची. 65 वजा 48 बर. मग बघा 68 बरोबर टी गुणिले वजाबाकी केली किती आली 17 चोक 68, म्हणजे किती तास लागतील रे भेटायला 4 तास. ऑप्शन नंबर किती 1 बरोबर. इथं हे तत्व कळलं. दोघं एकाच दिशेने असतील तर काय करायचं, वेगांची वजाबाकी. डिश करो विश करो डिश टीव्ही माहित पाहिजे. बघा पुढचा प्रश्न भूमितीचाच घेतलाय. काय आहे, एका मनोऱ्याचा पाया पासून 40 वर्गमुळात 3 मीटर अंतरावर स्थित बिंदूपासून त्या मनोऱ्याच्या शीर्षाच्या टोकाकडे 30 अंशात कोनात पाहिले असता त्या मनोऱ्याची उंची किती. आता हा मनोरा आहे, मनोरा म्हणजे एखादा खांब, मनोरा पोल, जे काय दीपस्तंभ जे म्हणतो आपण तो बरोबर. इथून हे जे अंतर आहे हे किती आहे 40 वर्गमुळात 3,
इथून एका माणसाने बरोबर बिंदूपासून कुठं पाहिलं, इकडं टोकाकडं पाहिलं, किती अंशात पाहिलं, तर 30 अंशात पाहिलं. ठीक आहे, 30 अंशात पाहिलं बरोबर. मग हे 30 आहे, हे किती आहे, 90 आहे. मग साहजिकच हे किती होईल, 60 अंश होईल बरोबर. मग तुम्हाला माहिती काय, पायथागोरस थेरमच्या जागी 30 60 90 नावाचा थेरम आहे. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री प्रमेय थेरम बरोबर माहिती आहे. आठवते का 10वीचे दिवस. 60 अंशा कोणासमोरची बाजू म्हणजे ही बाजू, ज्याला आपण ए बी सी म्हणूया, म्हणजे बी सी. 60 अंशा कोणासमोरची बाजू बी सी ही वर्गमुळात 302 गुणिले कर्ण असते, कर्ण म्हणजे एस. हे 60 अंशा कोणासमोरचं असते, लक्षात ठेवा. आता हे दिलेले ऑलरेडी आपल्याला, कोणतं, बी सी, की दिलंय 40 वर्गमुळात 3 बरोबर. वर्गमुळात 302 गुणिले एस सी म्हणजे कर्ण येईल. मग 2 ने इकडं गुणा, हे बागा. 40 वर्गमुळात 3 गुणिले 2 भागिले वर्गमुळात 3 म्हणजे एस सी. वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 गेला, 40 दुने 80 म्हणजे एस सी बरोबर 80. एस सी बरोबर किती, 80. आता एस सी आला 80, हे आला 80. मग काय विचारलंय, मनोऱ्याची उंची 30 अंशा कोणासमोरची बाजू म्हणजेच कोणती, ए बी. ए बी ही कर्णाच्या 1/2 असते. हे 30 थेरम आहे, लक्षात ठेवा. 1/2 गुणिले 80 म्हणजेच किती रे, 40. म्हणजे दीपस्तंभाची उंची 40 मीटर. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे सिंपल 30 60 90 प्रमेय 10वी इयत्ता. 10वीच्या पुढे आयोग जात नाही, पण आपण कोणताच भाग ठेवणार नाही आता कधीच. 30 60 90 प्रमेय चुकेल का, नाही. 60 अंशा कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 302 असते. 30 अंशा कोणासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 असते. हा थेरम होता 10वीत. बघा पुढचा प्रश्न, वयवारीचा प्रश्न. 6 वर्षापूर्वी आर्यन, निशांत, कबीर यांच्या वयांचे गुणोत्तर 2 3 4 होते. जर आज त्यांच्या वयांची बेरीज 108 वर्ष असेल तर त्यांची आजची वय काय. आता बघा 6 वर्षापूर्वी, 6 वर्षांपूर्वी सिंपल आहे. 6 वर्षांपूर्वी कोण आहे, आर्यन दादा, आर्यन आहे, निशांत आहे आणि कोण आहे, कबीर, कबीर कबीर बरोबर. आर्यन किती आहे, तर 2x म्हणू. निशांत किती आहे, 3x आणि हा किती आहे, 4x. कधी, 6 वर्षापूर्वी. आजचा विचार जर केला, आज हे 6 ने वाढणार म्हणजे 2x + 6 3x + 6 बरोबर. आजचं म्हणलं पुढे 6 जाणार, याचा विचार करा 4x + 6 आजचा विचार. आणि या तिघांची बेरीज काय आहे, 108. म्हणजे आपल्याला सहज कळेल बघा. 2x + 6 + 3x + 6 + 4x + 6 म्हणजे 108. मग 6 6 6 18 वजा करा. 2x 3x 4x 9x 9x बरोबर 108 + 18 म्हणजेच काय, 9x बरोबर 90. मग x बरोबर किती, 10 आहे. आपल्याला काय विचारलंय, त्यांची आजची वय विचारली. आज इथे बघा, इथं चला 10 2 20 आणि 6 26. पहिला व्यक्ती 26 पाहिजे, ऑप्शन 4. दुसरा व्यक्ती 36, तिसरा व्यक्ती 46. डन, ऑप्शन 4. 5 घंटा एक सोबतच वाजायला सुरुवात केली. 6 घंटा एक सोबतच वाजायला सुरू झाले. किती घंटा आहे, 5 घंटा आहे. ते सर्व घंटा अनुक्रमे 3 6 9 12 15 सेकंदाच्या अंतराने वाजत असतील तर एका तासात किती वेळा सोबत वाजतील. मित्रांनो पुढे जाऊन वाजायचे एकत्र म्हणजे लसावी काढा. 3 6 9 12 15 यांचा लसावी काढू. सगळ्यांना कशाने भाग जाईल, 3 ने भाग जाईल. 3 ने, चला 3 ने भाग देऊ. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15. आता 2 ने जाईल. 1 1 3 2 5. आता जाईल का, नाही. मग या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच आपला काय, लसावी. 3 2 6 6 3 18 18 2 36 36 गुणिले 5 180. 180 काय, 180 काय सेकंद म्हणजेच काय, 3 मिनिटं. 3 मिनिटांनी एकत्र वाजणारे 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं भागिले 3 म्हणजे 20 वेळा होईल. 20 वेळा म्हणून जर टिक केला असेल तर हे ट्रॅपमध्ये अडकले. आयोगाचा ट्रॅप फसले तुम्ही, कारण आयोगाला असा प्रश्न विचारला गेलाय
5 घंटा एक सोबतच वाजायला सुरू झाले, सोबतच वाजायला सुरू झाले म्हणजे सुरुवातीला सोबत वाजलेत, एक घ्यावा लागणार म्हणजे 21. ऑप्शन नंबर 4. प्रत्येक ठिकाणी जस्ट कॉमन क्वेश्चन नसतात आपले, आयोगाचा बेस ठेवून तुम्हाला लासावीची कन्सेप्ट कळावी, प्लस आयोग कुठे कुठे ट्रॅप टाकू शकतो हे तुमच्या डोळ्याखालून जावं, मग कधीच तुम्हाला अडचण येत नाही. बघा काळकामचा प्रश्न. जर 18 व्यक्ती दररोज 8 तास काम करून एक पीक 45 दिवसात कापतात, तर 15 व्यक्ती दररोज 12 तास काम करून किती दिवसात कापतील? सिंपल गोष्ट आहे. माणसं दिवस M1 D1 H1 इज इक्वल टू M2 D2 H2. मित्रांनो काम जर सेम असेल, माणसं दिवस तास, माणसं दिवस तास, माणसं किती आहे 18, दिवस किती आहे 45, तास किती आहे 8, माणसं किती बाबांनो 15, दिवस किती माहीत नाही, तास किती आहे 12. मग कॅल्क्युलेशन करू. 18 गुणिले 45 गुणिले 8 भागिले 15 गुणिले 12 म्हणजेच D2. मग इथे आपल्याला सहज करता येईल बघा. 15 एके 15, 15 त्रिक 45 बरोबर. आता कशाने भाग जाईल बघा. 3 एके 3, 3 चौक 12, 4 एके 4, 4 दुने 8, 18 दुने किती 36, 36 दिवसात काम होईल. ऑप्शन नंबर किती 2 बरोबर. MDH लक्षात ठेवा. काळकामच्या बाबतीत पॅटर्न आयोगाचा फेवरेट आहे. बघा पुढचं बेसिक क्वेश्चन्स. जर प्लस आणि मायनस आणि 9 आणि 6 यांच्या आदला बदलीनंतर एका निश्चित नियमाच्या आधारावर काही समीकरण सोडवले जातात, त्या नियमाचे पालन करणारे योग्य समीकरण काय? म्हणजे जिथे प्लस आहे तिथे मायनस ठेव आणि मायनस जागी प्लस ठेव. 9 जागी 6 घे, 6 जागी 9 घे. शेवटपासून चालू केलं पाहिजे. 5च्या जागी 5 बरोबर, प्लस जागी मायनस, 9 जागी 6 गुणिले तसाच 3 तसाच प्लस किती 9. मग यांचं 12 येते बघूया. 5 वजा सायत्रिक किती 18 प्लस 9 हे प्लस प्लस 14 वजा 18 म्हणजे आलो वजा 4 आहे का नाही. बर आता बघा 6 गुणिले 9, 6 जागी किती व्हायचे 9 गुणिले तसाच 9 जागी 6 प्लस जागी मायनस 5 मायनस जागी प्लस 8 9 सक किती 6 9 54 वजा 5 अधिक 8. चला बेरीज करू. 62 वजा 5 म्हणजेच किती 57 आहे का? हो. ऑप्शन नंबर किती 3 बरोबर करेक्ट आहे. सांगितलंय ते करा. पदावली हा टाईप. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. स्वातीने जुना AC 4800 ला खरेदी केला, त्यावर 1200 रुपये दुरुस्ती खर्च केला, म्हणजे एसीची खरेदी किंमत एसीची खरेदी किती होणार? तर 4800 रुपयाला खरेदी केलाय, 1200 रुपये दुरुस्ती केलाय, म्हणजे 6000 रुपये हा खरेदी किमतीचा वाटा आहे. कोणाच्या बाबतीत? एसीच्या बाबतीत. आता एसीची विक्री झाली. एसीची विक्री किती रुपयाला विक्री केली? 7200 ला. म्हणजे तुम्हाला सहज कळतंय किती वाढलं रे? 1200 रुपये प्रॉफिट झालाय. किती रुपये इन्व्हेस्टमेंटला? 6000. म्हणजे 6000ला जर 1200 रुपये प्रॉफिट होत असेल तर शेकडा काढायचा आहे, म्हणजे 100ला किती. मी नेहमी असंच सांगतो, ह्याला इतकं तर त्याला किती, ह्याला एवढं तर त्याला किती, बस एवढंच सोडवायचंय. काय 2 2 शून्य गेले, 2 2 गेले, 12 पंचे 60, 5 दुने 10 म्हणजे किती टक्के प्रॉफिट? 20%. ऑप्शन नंबर किती 2 बरोबर करेक्ट. चलो एका पार्टीत प्रत्येक व्यक्ती सर्व हजर व्यक्तींशी हात मिळवतो. जर एकूण हस्तांदोलने 91 झाले होते तर पार्टीमध्ये किती व्यक्ती होती? हस्तांदोलनाचा फॉर्म्युला आठवते का? एकूण हस्तांदोलने लक्षात ठेवा. हँडशेक टोटल जर काढायचं असेल तर n × ब्रॅकेट n-1 डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला माहीत पाहिजे, पाठ पाहिजे, क्लिअर. जेव्हा पार्टीमध्ये किती लोक आहेत ती काढायची असेल तर आपलं उलटं जावं लागतं, पण तुम्ही बाय ऑप्शन जाऊ शकता. 14 ठेवा, 14 गुणिले 13 भागिले 2, 2 ने भागले 7, 13 7 91 म्हणजे टोटल होते किती? टोटल हँडशेक की झाली 91. आता हे झालं बाय ऑप्शन आलं. पण सर कसं? दुसरी मेथड काय आहे? सिंपल आहे. याला 2 ने गुणून घ्या, 2 ने गुणून झालं 182. त्याच्या पुढचा कशाचा वर्ग तर 182च्या पुढे कशाचा वर्ग आहे? 14चा वर्ग. हो गया
ऑप्शन नंबर 3. म्हणजे गुणिले 2 करा, जो आकडा येईल त्याच्या पुढचा कशाचा वर्ग ते उत्तर. बघा पुढचा प्रश्न अपूर्णांकाचा दिलाय. 2/3, 4/5, 3/5 हे 3 अपूर्णांक तपासा आणि उत्तर त्या क्रमाने लिहा. ज्यावेळेस छेद आणि अंश सारखे नसेल तर भाग द्यायचा आहे. 2/3, 4/5 आणि 3/5. पॉईंटचा जर गंमत येत नसेल तर मी सांगितले फुकट मार्क वाटप, फुकट शून्य वाटप करत राहा. भाग द्या भाग. चला भाग देऊया. काय 3×18 उरलं 2, 3×18 66 आलं. 5×48 0. बोला 5×36 0. म्हणजे आता आपल्याला कळलं सगळ्यात मोठा आहे म्हणजे 4/5 सुरुवातीला यायला पाहिजे. 1 गेला 4 गेला. आता 80 नंतर 66 2/3 यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे सिंपल. चढता क्रम उतरता क्रम पहा. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे जायचं. असे 20 प्रश्न पाहिले मित्रांनो. ही जी बूस्टर आहे 14.0 आपल्या ॲपमध्ये. आता दुसरा पेपर यूट्यूबवर आहे, ॲपमध्ये पण आहे. तिसरा पण पेपर यूट्यूबवर ॲपवर राहणार. ज्या विद्यार्थी मित्रांना दररोज सराव करायचा आहे सर, सराव पाहिजे एकदम अत्यल्प म्हणजे अतिशय कमी 110 रुपयाच्या फीमध्ये तुम्हाला सगळ्यांना ही जी 15 टेस्टची बॅच आहे ती अवेलेबल आहे. ज्यांना वाटतंय की 110 रुपये सुद्धा जास्त आहे त्यांनी माऊली कुपन कोड वापरा. माऊली अजून 50% कमी होईल. लक्षात ठेवा. फक्त प्रॅक्टिस करा. आता एवढ्या कमी पैशामध्ये जर मिळत असेल तर करायला पाहिजे, करायला पाहिजे. लक्षात ठेवा. जो सपोर्ट देणारी जी कंपनी असते त्यांचाही काहीतरी वाटा असतो ना. सगळंच काही फुकट गोष्टी नसतात मित्रांनो. काही गोष्टी समजून घ्या. तुम्हाला कळलं पाहिजे की याला बॅकअप देणारी जी काही मोठी टीम आहे त्यांना, मोठी टीम म्हणजे माझ्या इन्स्टिट्यूटची सोडा, जे सपोर्ट देतात आपल्याला, जे ॲप जी कंपनी चालवते ते काहीतरी पर्सेंटेज त्यांचे घेत असतात ना. तर ते पर्सेंटेजसाठी आपल्याला एक नॉमिनल रक्कम ठेवावी लागते. ती गोष्ट लक्षात ठेवा. 110 मध्ये आहे फी. त्याच्यात जर शक्य नाही तर तुम्ही माऊली कुपन कोड वापरून 50% ऑफ घेऊ शकता. ही 14.0 ती आपल्या टेलिग्रामला अवेलेबल, ॲपमध्ये पण अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना मध्ये गॅप भरायचा आहे, आत्तापर्यंत बूस्टर सोडवली नव्हती, त्यांच्यासाठी 15 टेस्टची एकत्र 13.0, 12.0, 11.0 ह्या सगळ्या टेस्ट अवेलेबल आहे. ऑलरेडी 15 पेपर 15 व्हिडिओ घ्या, सोडवा. कोणतीही घ्या, तिन्ही घ्या, दोन्ही घ्या, एक घ्या, तुम्हाला जे वाटेल ते घ्यायचं. पेपर सोडवायचा, घ्यायचा पेपर सोडवायचा. बाकी 1 पासून 10 पर्यंतचा जो काय बूस्टर सराव ग्रंथ जो आपलं पुस्तक आहे ते सगळ्यांकडे आहेच, किंवा नसेल तर घ्या. आपल्याला एकत्र पुस्तक 150 टेस्टचं एकत्र पुस्तक आहे बूस्टर सराव ग्रंथ. तुम्ही ते वापर करा. ज्या टॉपिकचे प्रश्न चुकतील, सराव कशातून करू तर PYQ मधून कर. शेकडेवारीचा प्रश्न चुकला, शेकडेवारीची तयारी करायची सर, कुठून करू? शेकडेवारीचं PYQ बघा अंकगणितामध्ये एखादा बुद्धिमत्ता टॉपिक शिकला याच्यातून करा. ठीक आहे. बाकी मी सांगितलंय की ज्यांना ज्यांना वाटतंय की माझी बेसिक पक्क नाही, तर बेसिक अजिबातच पक्क नसेल, 10च्या खाली स्कोर येतोय सर, हायब्रिड बॅच जॉईन करा. 10च्या खाली, इवन मी 15च्या खाली असणाऱ्यांनी, बेसिक पक्क नसणाऱ्यांनी हायब्रिड 20 नंबरची बॅच जॉईन करून घेणे, काम करणे. ज्यांना वाटते मी बॅक क्लास अगोदर झालाय, माझी बेसिक चांगलं आहे, फक्त शेवटच्या काळात मला पॉलिश करायची गरज आहे, त्यांनी 30 दिवशी आर्यभट्ट बॅच म्हणून आपल्या ॲपवर आहे, आर्यभट्ट बॅच, जी लाईव्ह स्वरूपात 3 ऑगस्ट पासून दररोज चालू होणार आहे. संध्याकाळी 9 ते 10:15 पर्यंत दररोज 1 सव्वा तास द्या. 30 दिवसामध्ये आयोगाला जे पाहिजे ते आपण त्यातून करून घेऊ. ठीक आहे. ही आहे. बाकी बूस्टरच्या बाबतीत आत्ता सांगितलंय. आणि PYQ वर ज्यांची कमांड नाही ते PYQ बुकवर आधारित PYQ बॅच पण अवेलेबल आहे. याचा फायदा तुम्ही घ्या. या सगळ्यांवरती लक्षात ठेवा, तुम्हाला जेव्हा कधी बॅच घ्यायची, आर्थिक अडचणी सर नाही एवढी फी देणं शक्य होत, माऊली कुपन कोड वापर. 50% डिस्काउंट कमी आहे, होऊन जाईल 50% कमी. वापर, सोडव, फायदा घे. ठीक आहे. अशा तऱ्हेने आता हा दुसरा पेपर पाहिलाय. तिसरा पेपर उद्याचा दिवस सोडून परवा मिळणार. 3 पहिले पेपर यूट्यूबला मिळणार, बाकी ॲपमध्ये मिळणार. एवढी गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. बाकी कनेक्टेड राहा, दररोज पेपर सोडवत राहा, सराव करत राहा, एवढं मी सांगेल. थांबेल.